नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी. अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व फॉलोही करा. जालना रोड परिसरामध्ये मोठी आग लागलेली आहे आणि मंडपला आग लागल्यानंतर सोयल पार्क इथे अग्निशामक दलचे एक पण गाडी आलेली नाही. कारण एक तास झाला या भागात अक्षरशः जी आग लागलेली मंडप असतं, मंडप जळालेला आहे, गॅस ब्लास्ट झालेला आहे. मोठी आग पाहू शकता तुम्ही इथं लागलेली. इथं नागरिक आहे ना मदतीसाठी आता पाणी चालू करत आहे, पण अग्निशामक दलची एक पण गाडी आलेली नाही. एक तास पासून लोक फोन लावत आहे पोलीस स्टेशनला, पण अग्निशामक विभागाला पण आताही अद्यापही मदत आलेली नाही. आता हे आग आहे ना मोठं रूप धारण करत आहे, पाहू शकता तुम्ही व्हिडिओ लाईव्ह मध्ये. अग्निशामकच्या गाड्या आता आलेले नाही, पाहू शकता आपण. एक पाऊण तास होत आलेला आहे. त्या भागामध्ये हजारो लोक रस्त्यावर आलेले आणि 3 ते 4 घर या आगीच्या चपेटमध्ये आलेले. तिथं जिवंत हानी झालेली नाही, काही सगळे लोक बाहेर काढण्यात आलेले, पण ज्या घरामध्ये गॅस सिलेंडर आहे ते सिलेंडर पण काढण्यात आलेलं आहे. आणि जे मागं भागातले सिलेंडर ते पेट घेतल्यानंतर ही आग वाढलेली आहे. आणि त्या भागामध्ये मंडप होतं मागच्या भागामध्ये, आणि जे लाकडं होते ते जळाले. आणि आता सध्याला सोयल पार्क जे हिनानगर ठाणा परिसर आहे, लोक बाहेर आलेले आहे. आणि पुढे आता दुसऱ्या घरामध्ये पण आग लागलेली आहे असं दिसून येत आहे.